नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोठी बातमी आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षात सलग 3 निवडणुकामध्ये ममता बॅनर्जी यांची दादागिरी चालत आली. पण यावेळी भाजप ही निवडणूक जिंकताना दिसत आहे. म्हणजे आतापर्यंतचे जे निवडणुकीचे ट्रेंड्स लक्षात आले आले आहेत, ते ट्रेंड्स पाहता भाजपने 165 जागांवर लीड घेतला आणि ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेस 123 जागांवर आघाडी आहे. म्हणजे तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये प्रचंड चुरस आहे. सुरुवातीला तृणमूल काँग्रेस आघाडीवर काही होती, पण नंतर भाजपने जोर मारायला सुरुवात केली आणि आता भाजप चांगला लीड घेतला आहे भाजपने. म्हणजे सध्या जे ट्रेंड्स दिसत आहेत, ते ट्रेंड्स पाहिले आपण तर भाजप बहुमताकडे वाटचाल करते आहे. बंगालमध्ये इतिहास घडतोय. म्हणजे भवानीपूरमध्ये प्रथमच शुवेंदू अधिकारी, म्हणजे हे भाजपचे उमेदवार आहेत, शुवेंदू अधिकारी विरुद्ध तिथे उभ्या आहेत ममता बॅनर्जी. या दोघांमध्ये जोरदार घमासान लढाई सुरू आहे भवानीपूरमध्ये. या भवानीपूरमध्ये काही होऊ शकते. ती बंगालमध्ये एकूण 293 जागा आहेत. त्यात सध्या भाजप 165 जागावर लीडमध्ये दिसत आहे. तर निकाल बहुतेक स्पष्ट झालेच आहेत. दिल्लीमध्ये भाजपने जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. दिल्लीमध्ये मोठी मिरवणूक काढण्याचं सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जल्लोषात सहभागी होऊ शकतात. भाजपने बंगालमध्ये चमत्कार केला आहे. म्हणजे 5 राज्यामध्ये जरी निवडणूक असल्या तरी भाजपचं खरं टार्गेट हे बंगाल होतं आणि बंगालमध्ये भाजपने निशाणा मारला आहे. 2 राज्यामध्ये सत्ता पालट होताना दिसत आहे. 2 राज्य म्हणजे एक तामिळनाडू आणि दुसरा केरळ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि एक नवीन पक्ष आला आहे. म्हणजे तो सुपरस्टार अभिनेता विजय थलपती. म्हणजे तिरंगी सामने झाले इथे. द्रमुक, अण्णा द्रमुक आणि हा नवीन स्टार जो आलेला आहे सुपरस्टार विजय थलपती. हा तिकडचा अमिताभ बच्चन किंवा राजेश खन्ना तशा स्टाईलचा सुपरस्टार आहे. त्यांनी पक्ष काढला. त्याच्या पक्षाचं नाव आहे TVK. तर या TVKने 100वर जागा जिंकल्या आहेत. सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. नंबर 2वर अण्णा द्रमुक आहे आणि द्रमुक 3ऱ्या नंबरवर फेकला गेला आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये विजय थलपती याचं सरकार येऊ शकते, कारण त्यांनी चांगल्या जागा जिंकल्या आहेत, लीड आहेत. अजून कुठल्याही 5 राज्याच्या निवडणुका आहेत. 5ही जागांचे ट्रेंड्स येत आहेत. अजून कुठलाही निकाल आलेला नाही. ट्रेंड्स येत आहेत. त्या ट्रेंड्समध्ये तामिळनाडूमध्ये एक सत्ता परिवर्तन दिसत आहे. तसाच मामला तो केरळमध्ये आहे. केरळमध्ये चुरस आहे प्रचंड. माकप आणि काँग्रेसने जवळजवळ 93 जागावर आघाडी घेतली आहे आणि माकप 44 जागांवर आहे. केरळमध्ये यावेळी प्रथमच काँग्रेस जोर मारताना दिसत आहे. तिकडे पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात भाजप जोरात दिसत आहे. आसाममध्ये BJPने नेहमीप्रमाणे
ते राज्य जिंकल्यात जमा आहे भाजपने. आसाममध्ये भाजपला 95 जागा मिळताना दिसत आहेत, तर काँग्रेस 29 जागावर आहे. तर अशा या निवडणुका आहेत. आणि यात गेल्या 3 निवडणुकांनंतर प्रथमच बंगालमध्ये सत्ता पलटताना दिसत आहे. आणि यावेळच्या निवडणुकांचं हेच एक वैशिष्ट्य आहे की जनतेने, बंगालच्या जनतेने ममता दिदीला नाकारलं आहे. ममता दिदी नाकारला आहे आणि भाजपचं हिंदुत्व पसंत केलं आहे असं दिसत आहे. मोठ्या प्रमाणे मुस्लिम मतदार आणि बंगालची अस्मिता या 2 मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी ही निवडणूक लढवली होती, पण त्या कमी पडताना दिसत आहेत. अजूनही मतदान चालू आहे, मतमोजणी चालू आहे. त्यामुळे निकाल कसे येतात ते पाहायचं आपण. तुम्हाला काय वाटते, भाजपने मारली का यावेळेला बाजी बंगालमध्ये? कॉमेंट करा.